आता दिसून म्हणजे काम करावं लागेल. मी घेतो फोटो पण याला असं पकडावं लागेल. असं हे आयडिया कशी आहे की असं करावं लागेल. घासू आयडिया घासू हो आहेत ना. छत्री आहे ना इकडे साहेबाकडे. हो हो छत्री में घुसो. आओ जल्दी. काढलं हो माहितीला भाऊला समोर येऊ द्या. भाऊला पुढे येऊ द्या. नाही बोलावायचा की सांगितलं तसंच झालं. काय नाही कोण तिकडे नाही आणि मी तुझं ते कुठाची माणूस राहू एक जरा आता जरा थोडू झाली का अहो ती कुठाची माणूस राहू भाऊ कुठा मराठा का भैया व्हिडिओ चालू करा. व्हिडिओमध्येच कॅमेरा आम्हाला वाटलं तसंच झालं तिथे. पाऊस यायला आज दौऱ्यात घेऊ ठीक आहे. थोडा भाऊला दिसू दे. थोडा समोर थोडा थांब ना पिजा तू पिजा. अरे तू पिजा बोला तू भाऊ आता आते ना. ए तू पिजा. अरे तू पिजा शैलेश पिजा तू. थोडं बाजूला शैलेश पिजा तू. दे हमारा चालू है भाऊ. हो लेकिन आता कामच नाही साहेब. यांना 2 महिने 4 महिने झाली साहेब. 4 महिने 4 महिने पहिले 3 महिन्याला भेटत होतं. आता 3 महिन्याचा एकदा भेटत. हा दर महिन्याला भेटत होतं. किती दिवस झाले धान्य आलं बरं झालं प्रेम आपला पहिला दौरा झाला. उद्या चालून जर आज या परिस्थितीत पाणी आहे. उद्या चालून इथं आपल्या या तुमचं धरण झाल्यानंतर पाण्याची पातळी आमच्या मोठ्या पुलापर्यंत राहणार. आता शाळेत जाणारे लहान लेकरं हे ते आता स्कूल गाड्या तुम्ही पाहिल्या. उद्या चालूनच्या लेकराचं शिक्षणात काय होणार. त्याची पातळी किती होणार. येतं पाणी किती वाढणार. हे रस्ताच बंद होणार. पूर्ण पॅक होणार. गावाची सध्या एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही सगळ्यात जास्त नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये. तर उमरखेड परिसरामध्ये या ठिकाणी जे अपर पैनगंगा धरण जे आहे त्या धरणाचंही पाणी आणि नदीचंही पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं की याच्यामुळं प्रचंड शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे. आणि 3-3, 4-4 दिवस झाले सातत्यानं ही जमीन पाण्याखाली असल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पिकं जे आहे
ती नेस्तनाबूत झालेली आहेत, आजही पाण्याखाली आहेत. मी पाहिलं असेल की 1-2 किलोमीटरपर्यंत सर्व शेतं, ऊसाची जे शेतं आहेत ते पूर्ण असे त्यांचे टोक दिसतात पाणी उतरल्यानंतरही. आणि आजूबाजू जे त्या ठिकाणी जमीन आहे शेतकऱ्यांची, त्यामध्ये सोयाबीन होतं. त्या सोयाबीनमध्ये 3-4 त्या ठिकाणी दिवसापासून पाणी जे साचून राहिलं, त्यामुळे पूर्णपणे सोयाबीन, कापूस या ठिकाणची सगळी पिकं या जमिनीवरती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. आणि या धरणामुळं त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये आणखी भर पडली. आणि ते खरं पाहिलं तर जे रुटीन नदीचं पाणी आले असतं तर एवढं नुकसान नाही, परंतु धरणाचंही पाणी सोडलं त्याच्यामुळं मानव निर्मितीसुद्धा याच्यामध्ये म्हणता येईल. ते जे नुकसान झालेलं आहे ते कर्मचारी, अधिकारी त्यांनी व्यवस्थित नियोजन पाण्याचं न केल्यामुळं आणि अचानक ज्यावेळेला महापूर आला त्याच वेळेला हे पाणी सोडल्यामुळं अशा प्रकारचं प्रचंड नुकसान यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अनेक ठिकाणी झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त नुकसान उमरखेड परिसराचं झालेलं आहे. त्यानंतर सुद्धा वणी वगैरे तिकडच्या भागामध्ये झालेले आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आम्ही शासनालासुद्धा मागणी करणार आहोत या संदर्भाची की शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतच नाही तर नुकसान भरपाई शासनाने ही केली पाहिजे. कारण धरणाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इतके दिवसपर्यंत धरणामध्ये पाणी साठवून ठेवणं आणि ज्या वेळेला महापूर येते त्याच वेळेला पाणी सोडणं हे एक नियोजन नसल्याचं लक्षण आहे. पण ह्याकरता जे नुकसान झालं आहे प्रचंड झालेलं आहे. शेतकरी घरदारं या ठिकाणची गेलेली आहेत. आज प्रत्येक घरामधले पाहिलं गावामधले तर त्याच्या घरामध्ये कुठेही आता अन्नधान्य नाही आहे. ते कुठेतरी शेजारच्या जवळ जाऊन कुठेतरी दिवस रात्र राहत आहेत. म्हणून ह्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने तात्काळ लक्ष घालायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पूर्णपणे मदत द्यायला पाहिजे. कारण हे मानवनिर्मित सुद्धा याच्यामध्ये भाग आहे. अधिकाऱ्यांचं नियोजन शून्य पद्धतीमुळे सुद्धा आहे. हो, आतापर्यंत शासनाच्या कोणकोणत्या मदती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचल्या आहेत? आपण आता पाहणी करून आलात. आतापर्यंत कोणतीही मदत शासनाकडनं ही पोचलेली नाही आहे. गावामध्ये जी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, तरुण वर्ग आहेत, त्यांच्याकडनं मदत होत आहेत गावकऱ्यांना. त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं किंवा ज्यांना राहण्याकरता घर राहिलेलं नाहीत किंवा त्या ठिकाणी जेवण नाहीत, अन्नधान्य नाहीत, ते गावामधले सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी मदत दुसऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याचं सुद्धा त्यांचं काम सुरू आहे. पण त्याच्यामुळे होणार नाही आहे. कायमस्वरूपी हा विषय सुटला पाहिजे, नियोजन बरोबर झालं पाहिजे अपर पैनगंगेच्या पाण्याचंही. कारण आता पहिल्यासारखी स्थिती नाही आहे. पाऊस किती पडणार, कधी पडणार याचं नियोजन आता व्हायला लागलेलं आहे. साहेब, नेमकी आपली मागणी कशी राहील शेतपिकाबाबत? शेतपिकाबाबत नुकसानीबाबत नेमकी मागणी कशी राहील शासनाकडे? नाही, याच्यामध्ये आपण पाहिलं असेल हा भाग अत्यंत सुपीक अशा प्रकारचा भाग आहे. यवतमाळ जिल्ह्यामधला पैनगंगेचा काठ जो म्हटलं तरी अत्यंत सुपीक अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतायत, चांगली लागवड करतायत, नवीन पद्धतीची लागवड करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांचं हेक्टरी त्या ठिकाणी नुकसान जे झालं, आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि तो 1 लाख रुपये तरी किमान एका हेक्टरला द्यायला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि यानंतर आम्ही SDOना निवेदन देणार आहोत, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार आहोत. आणि शासनाला हे कळलं पाहिजे की अशा प्रकारचं नुकसान जे झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. परंतु मागच्या वेळेस काही अशाच प्रकारचं अनुदान थांबलेलं आहे, मागच्या वर्षीचं त्याच्या अगोदरच्या वर्षीचं. म्हणजे सगळं अशा परिस्थितीमध्ये ही मदत करण्याची गरज आहे आणि शासनाने पुढे येऊन मदत केली पाहिजे. शासन जेव्हा मदत करेल तोपर्यंत इथल्या पूरग्रस्तांनी करायचं का भाऊ? तोपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना काही मदत मिळेल का? काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते, सगळे नेते या भागामधली मदत तशा प्रकारची देत आहेत. आणि यामध्ये लवकरच आमचे या ठिकाणचे ब्लॉकचे अध्यक्ष असेल, उमरखेडचे शहराचे अध्यक्ष असेल, हे बसून आणखी ज्या ठिकाणी ज्यांची घरं गेलेली आहेत की आणखी काही दिवसपर्यंत त्यांना अन्नधान्य नाही आहेत, अशासाठी आम्ही त्या प्राथमिक स्वरूपामध्ये ही मदत नाही राहणार. ही कसं तरी त्यांनी एक पूर उतरेपर्यंत, त्यामध्ये परत घरामध्ये जाईपर्यंत
त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी उदरनिर्वाह करावा म्हणून तशा प्रकारची मदत देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते निश्चित करतील. धन्यवाद.